सर्वांचं स्वागत आहे द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या या प्लॅटफॉर्मवरती. ऑफलाईन जे आहेत तुमचंही हे ऑनलाईनसाठी होतं, आता हे तुमच्यासाठी असणार आहे. तुमचंही स्वागत आहे. ओके, आज आपण भूगोल विषयाची तयारी भूगोल विषयाची या टॉपिक रिलेटेड काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत की काय आहे, कशा पद्धतीने आपण ही तयारी करू शकतो. ठीक आहे. आता सध्या जगभरामध्ये मी काय म्हणतो लक्षात घ्या, सध्या जगभरामध्ये अनेकही घटना घडत असताना इथं आपल्याला पाहायला दिसतात. आपल्या जवळचं उदाहरण पाहायचं झालं तर बंगालच्या उपसागरामध्ये मोन्था नावाचं एक काय झालेलं आहे, चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी त्याच्याच एक्झॅक्ट ऑपोजिट असणारा जो काही आपला अरबी समुद्र आहे, या अरबी समुद्रामध्ये देखील काय झालेलं आहे तर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. त्याच ठिकाणी आपला जो काही हिंदी महासागर आहे, या हिंदी महासागरामध्ये देखील असंच एक कमी दाबाचं क्षेत्र देखील निर्माण झालेलं आहे. म्हणजे भारताच्या तिन्ही बाजूने आपल्याला चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते. ठीक आहे. आता तुम्हाला असं वाटेल की त्याचा आणि याचा काय संबंध, त्याचा आणि याचा संबंध आहे बरं का. आता आपण UPSC आणि MPSC करतोय, सो आपल्याला याच अँगलनी काय करावं लागतं, या गोष्टींकडे पाहावं लागतं. काय आहे तेही लक्षात येईल. त्यानंतर याहीपेक्षा भयंकर अशी परिस्थिती सध्या अटलांटिक महासागरामध्ये उद्भवलेली पाहायला मिळते. अटलांटिक महासागरामध्ये स्टेज 5, आता हे स्टेज 5 काय आहे कळेल नंतर. ओके, पण आता लक्षात घ्या, तिथं एक स्टेज 5चं मेलिसा नावाचं एक चक्रीवादळ घोंगावतंय. आजपर्यंतच्या जगातल्या इतिहासामधले सर्वात महाप्रचंड असं विनाशकारी असं ते चक्रीवादळ म्हणून ओळखलं जातं. ताशी 300 किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत आहेत. अक्षरशः माणसं देखील हवेमध्ये उडून जात आहेत. एवढं भयंकर असं काय आहे त्याचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतं. का घडतंय हे सध्या, कशामुळे घडतंय, काय कारणं आहेत. भारतामध्ये आपण म्हणतो की सप्टेंबरमध्ये काय होतं, रिट्रीट मान्सून येतो, म्हणजे परतीचा ईशान्येचा मान्सून सुरू होतो. परंतु सध्या आपण पाहतोय की आपल्याकडे आणखीनही पावसाळ्यासारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये एक भरीसभर तो आपला जो मराठवाडा बिचारा, त्या बिचाऱ्या मराठवाड्याचा काय दोष आहे, सतत तो काय होतोय या निसर्गाच्या कोपाला बळी पडतोय. हो ना, पाहतोय आपण सध्या की काय प्रचंड असा पाऊस पडतोय, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे, कुठलंही पीक हाताशी आलेलं नाही आहे. पण हे मराठवाड्यासोबत का घडतंय. मग ह्या ज्या काही सर्व घडणाऱ्या घटना आहेत, या घटनांच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे हे आपल्याला कुठं समजायला मिळणार आहे, कुठे शिकायला मिळणार आहे, तर ती या भूगोलामध्ये मिळणार आहे. मग प्रश्न कसे विचारले जातात, मी ज्या आता गोष्टींबद्दल तुमच्या समोर उल्लेख केला, याच गोष्टींशी रिलेटेड असणारे प्रश्न आपल्याला काय होतात तर परीक्षेमध्ये विचारले जातात. ते प्रश्न कसे आहेत, काय आहेत, ते देखील मी तुम्हाला काय करणार आहे, पुढे दाखवणार आहे. 2024चा UPSCचा झालेला जो पेपर आहे तो देखील आपल्याला पाहायचा आहे. तिथं देखील आपल्याला लक्षात येईल की हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना कसं टॅकल करायचं आहे. ओके, सो हे होतं आपल्या या भूगोल विषयाबद्दल थोडंसं एक इंट्रोडक्शनचा पार्ट. ठीक आहे. मग आता एक्झॅक्टली आपल्याला पाहायचं आहे की भूगोल विषयाची तयारी कशा पद्धतीने करायची, काय काय गोष्टी त्यामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे, कशा रीतीने आपली अभ्यास पद्धती असली पाहिजे, काय गोष्टी आपण इथं काय गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे, या सर्व बाबींची काय करायची आहे इथं आपल्याला चर्चा करायची आहे. ओके, चला तर मग सुरुवात करायची का या आपल्या आजच्या सेशनला. तर तयारी भूगोल विषयाची. आता भूगोल विषयाचं महत्त्व जर आपल्याला पाहायचं झालं तर तो प्रिलिममध्येही आहे आणि मुख्य परीक्षेलाही आहे. मेन्स आणि प्रिलिम या दोन्ही अनुषंगाने आपल्यासाठी महत्त्वाचा असणारा हा काय आहे, भूगोल हा विषय आहे. आणि याहीपेक्षा महत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ज्या पद्धतीने हा प्रिलिममध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवून देण्याची याच्याकडे ताकद आहे, त्याच पद्धतीने आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये देखील जवळजवळ चांगले मार्क्स मिळवून देण्याची याच्याकडे काय आहे तर ताकद आहे. कारण का, भूगोल हा विषय मुळामध्ये आहेच सोपा, फक्त काय आहे तो आपण समजून कसा घेतोय हे त्यावरती अवलंबून आहे. ठीक आहे. मग जाऊया चला आपल्या याच्याकडे. आता भूगोल कुठं कुठं आपल्याला पाहायला मिळतो, तो पहिला आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आपल्या पूर्व परीक्षेमध्ये, आणि त्याच्यानंतर आपल्याला तो पाहायला मिळतो तो म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये. ओके, आता वेटेजच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं, पुढे आपण बोलणार होतो त्याबद्दल, पण इथं सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर इथं हे 15 प्रश्न इथं हे ठरलेलेच आहेत पूर्व परीक्षेला. फक्त या बाबतीमध्ये मुख्य परीक्षेमध्ये थोडंसं वेटेजच्या बाबतीमध्ये काय होतं, कमी जास्तपणा आपल्याला तिथं झालेला पाहायला मिळतो. कधी हे 75 असतील तर कधी 105 असतील तर कधी हे 110 गुणांपर्यंत देखील
भूगोल या विषयाचं वेटेज आपल्याला पाहायला मिळतं. सरासरी ॲव्हरेज जर आपण विचारात घेतला तर आपण म्हणू शकतो की इथं 100 मार्क्ससाठी काय असणार आहे, आपल्याला मुख्य परीक्षेसाठी काय असणार आहे, तर भूगोल हा विषय इथं असणार आहे. इथलंही विसरायचं नाही बरं का. का विसरायचं नाही, कारण प्रिलिम्स पास नाही झालो तर पुढे जाऊन काय करणार आहे, म्हणजे पुढे जाऊ शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे प्रिलिम मध्ये देखील काय आहे याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्याला असलेलं पाहायला मिळतं. शेवटी एक लक्षात घ्या, एक एक मार्क्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, मग ती प्रिलिम असो किंवा मेन्स असो. ठीक आहे, सो त्या दोन्ही अनुषंगाने जर आपण विचार केला तर इथं आपल्याला याचा फायदा हा होतोच. फक्त हा इथंच महत्त्वाचं आहे असं नाहीये, भूगोल फक्त भूगोलापुरता मर्यादित आहे का, नाहीये. याचं कनेक्शन हे आता आणखीन जे आपले काही इतर विषय आहेत त्या विषयांसोबत देखील याचं कनेक्शन आपल्याला इथं असलेलं पाहायला मिळतं. मग ते कसं कनेक्शन आहे, कसं जोडलं जातं, कसा आपण अभ्यास करायचा, कसं ते ओव्हरलॅप होतात एकमेकांमध्ये विषय, मग ते कसे आपण समजून घ्यायचे, या सर्व बाबी आपण आज इथं काय करणार आहोत तर डिस्कस करणार आहोत. ओके, चला पुढे जाऊया. आता पूर्व परीक्षा संदर्भात जर बोलायचं झालं तर त्या सिलेबसमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. आता हा जो काही सिलेबस आहे हा MPSCचा मराठीमध्ये असणारा सिलेबस आहे. सेम सिलेबस तुम्हाला UPSCचा देखील पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये फक्त एक करेक्शन करायचं आहे की इथं जे काही आपला महाराष्ट्र ॲड केलेला आहे, महाराष्ट्राचा जो काही विशेष संदर्भ आहे तो UPSC मध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. बाकी सर्व ॲज इट इज असेल, आपल्याला हे लक्षात ठेवायचं. भारत व जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल हा काय असणार आहे, आपला प्रिलिमचा असणारा हा अभ्यासक्रम असणार आहे. UPSCच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं, राज्यसेवा आता होणार आहे नवीन पॅटर्ननुसार 9 तारखेला, आता पुढच्या महिन्यामध्ये ते होऊन जाईल. त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की आयोगाने प्रिलिममध्ये काही चेंजेस केलेले आहेत की नाही. ठीक आहे, परंतु ज्या पद्धतीने MPSCने UPSCचा सिलेबस ॲज इट इज कॉपी टू कॉपी आणि माशी टू माशी केलेला आहे, त्यावरून असं लक्षात येतं की बाकी गोष्टी देखील तशाच पद्धतीने काय केल्या जातील, फॉलो केल्या जातील. जर UPSCच्या पेपरचं जर आपण ट्रेंड पाहिला तर त्या ट्रेंडमध्ये आपल्याला असं जाणवतं, जगाच्या भूगोलावरती असतील, त्याचबरोबरीने भारताच्या भूगोलावरती असतील, खास करून करंट रिलेटेड थोडेसे क्वेश्चन आपल्याला आलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स हे फॅक्टवरती पण असतात आणि काही क्वेश्चन हे कन्सेप्च्युअल याच्यावरती पण असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कन्सेप्टवरती पण असणारे आणि फॅक्ट्सवरती पण असणारे असेही आपल्याला काय होतात, प्रश्न तिथं पाहायला मिळतात. परंतु मित्रांनो एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आपण भूगोल विषयाचा अभ्यास करतो त्यावेळी प्रिलिमच्या अनुषंगाने आपल्याला वेगळं असं काही करायची आवश्यकता भासत नाही. फक्त काही गोष्टी आपल्याला थोड्याशा वेगळ्या कराव्या लागतात, पण तो करण्याचा पार्ट जो असेल, तो अभ्यासाचा जो भाग असेल तो फक्त काहीतरी 10-20% जवळपास असेल. बाकी 80% भूगोल जो आहे म्हणजे प्रिलिमच्या अनुषंगाने म्हणतोय तो आपण आपल्या मुख्य परीक्षेमध्येच काय करून घेतो तर कव्हर करून घेतो. त्यामुळे इथं वेगळं असं करायची काही गरज नाही, आणि करायचं असेल तर फक्त त्या फॅक्ट्स कराव्या लागतील, इतर तुम्हाला वेगळं असं काहीही करायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, आणि मुख्य परीक्षेचा जर अभ्यासक्रम पाहिला आपण तर मुख्य परीक्षेमध्ये काय मुद्दे सांगितलेले आहेत, तर यामध्ये जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये, आणि हाच आपल्यासाठी काय असणार आहे, मोस्ट IMP पार्ट असणार आहे. कारण याच्यामध्येच आपल्याला काय आहे तर मोस्ट ऑफ दी ज्या आपल्या बेसिक कन्सेप्ट आहेत, जसं मी आता उल्लेख केला की जे काही मोठा वादळ आलेला आहे, मेलिसा आलेला आहे, किंवा हे जे काही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं, ह्या ज्या घटना घडत आहेत ह्याच्या पाठीमागचं जे मेकॅनिझम आहे ते कुठे शिकायला मिळतं आपल्याला, तर या प्राकृतिक भूगोलाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये ते आपल्याला इथं काय होतं पाहायला मिळतं. सो इथं हा 3-4 शब्दामध्ये असणारा हा काही अभ्यासक्रमाचा जो घटक आहे तसं पाहायला गेला तर हा खूप ब्रॉड आहे, खूप मोठा आहे तो. परंतु एकदा जर आपण तो समजून घेतला तर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या, एखादं पझल असताना एकदा जर आपल्याला समजलं ते पझल कसं सॉल्व्ह करायचं असतं आणि ते एकदा क्लिक झालं आपल्याला की या पद्धतीने आपण ह्या पझलचा शेवट करू शकतो, तशा पद्धतीने ह्या गोष्टी घडत जातात. तुम्ही एक एक स्टेप बाय स्टेप सगळ्या काय होतात क्लिअर करायला लागतात. सो बेसिक गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत तर इथं अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर मग पुढे काय सांगितलं की जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचं जे काही वितरण आहे या वितरणाशी रिलेटेड आपल्याला काय करायची आहे, माहिती अभ्यासायची आहे. आणि स्पेसिफिक टार्गेट एरिया काय असेल तर आशिया व भारतीय उपखंड यासह हा टार्गेट एरिया इथं आपल्याला असणार आहे. जगातील विविध भागातील जे काही प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे जे घटक आहेत आणि स्पेशली फॉर इंडिया फोकस असणारा, इंडिया म्हणजे भारताला फोकस असणारा हा घटक असणार आहे. सो तो देखील आपल्याला अभ्यासायचा आहे. आता याच्याशीच रिलेटेड याच 2024च्या एक्झाममध्ये एक प्रश्नही आलेला आहे.
म्हणजे उद्योग महत्त्वाचा आहे, जो काही एक बेसिक कन्सेप्च्युअल पार्ट असणारा भाग आहे तो देखील महत्त्वाचा आहे. याच्या दोन्हीवरती तुम्हाला रिलेट असणारे मी प्रश्न दाखवतो. मी असं नाही आहे की हवेतल्या वाता सुरू आहेत, नाही. कशा पद्धतीने त्या आपण गोष्टी म्हणजे करंट रिलेटेड ज्या घडणाऱ्या जे इव्हेंट आहेत, ज्या काही घटना आहेत, त्या घटना या आपल्या बेसिक कन्सेप्ट सोबत कशा रिलेट होतात, मग त्याचं मेकॅनिझम आपल्याकडे कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे, ते मग आपण कसं त्या उत्तरामध्ये मांडणं गरजेचं आहे, त्याबद्दल पण आपण इथं डिस्कस करायचं आहे. त्यानंतर बघा आता पुढे भूकंप आहे, सुनामी आहे, ज्वालामुखी हालचाली असतील, चक्रीय वादळं असतील. बघा बरं, त्याच गोष्टी आहेत ना, वेगळं काही आहे का? नाही. ठीक आहे. त्यानंतर अशा महत्त्वाच्या ज्या भूप्राकृतिक घटना असतील, त्यांची भौगोलिक वैशिष्ट्ये असतील, त्या स्थान असेल, महत्त्वाची भौगोलिक वैशिष्ट्ये असतील, मग त्याच्यामध्ये जलाशय, हिमनग अशा, तसेच वनस्पती, प्राणी यांच्यातील जे काही बदल व अशा बदलांचा होणारा परिणाम. म्हणजे एकंदरीत काय म्हणू शकतो, भूगोल हा असा विषय आहे की जो नेहमी काय असतो, चालूच असतो. चालू म्हणजे कसं काय, प्रत्येक क्षणाला या आपल्या भूरूपांमध्ये, या पृथ्वीच्या वातावरणामध्ये, या आपल्या सभोवतालच्या निसर्गामध्ये हा बदल हा घडत आलेला आहे आणि तो घडणारच आहे. कारण बदल ही काळाची गरज आहे आणि हे आपल्याला दुसरं तिसरं कुणी नाही शिकवलं, तर या निसर्गाने शिकवलं. आणि निसर्ग म्हणजेच कोण हो, तर हा आपला भूगोल आहे. वेगळं असं काहीच नाही आहे. सो आपला अप्रोच जो आहे तो अप्रोच आपल्याला काय करायचा आहे, आता डिफरंट लेवलनी आपल्याला वेगळ्या पद्धतीने काय करायचं आहे, तो डेव्हलप करायचा आहे. हे इथं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, चला आता पुढे जाऊया, थोडंसं वेटेज बद्दल बोलूया. कारण आपल्यासाठी फायनल आउटपुट तेच आहे, किती वेटेज आहे आणि काय आहे. ओके, आता 17 पासून ते 24 पर्यंतचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला प्रत्येक वर्षी याच्यामध्ये थोडंसं कमी अधिक थोडेसे मार्क्स झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 17 मध्ये 105 गुणांसाठी भूगोल या विषयावरती प्रश्न आले होते. त्यानंतर 18 मध्ये 100 गुणांसाठी, 19 मध्ये 100 गुणांसाठी, 20 मध्ये 100 गुणांसाठी, 21 मध्ये 95, 22 मध्ये 95, त्यानंतर 23 मध्ये 100 गुणांसाठी आणि यावर्षी 75 गुणांसाठी प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात. पण हे 75 तुम्हाला इथं पाहायला मिळतात, परंतु हे जर आपण पाहिलं तर हे आपले 150 पर्यंत जाऊ शकतात. कसं काय 150 पर्यंत जाऊ शकतात? जर 75 गुणांसाठी जर प्रश्न आले असतील, तुम्ही 150 कसं काय म्हणू शकता? आहे त्याचं कारण काय आहे ते पण पुढे मी सांगतो, की आणखीन प्रश्न कशा पद्धतीने आले होते आणि ते कुणाशी रिलेट करतात. सो त्याचं कारण इथं लपलेलं आहे. इतर विषयांशी भूगोलाचा असणारा संबंध. म्हणजे फक्त भूगोल, अरे एवढे कमी मार्कासाठी मग याला काय एवढं महत्त्व देऊन चालेल का? म्हणजे चालणार नाही. आपण काय करूया, याला स्किप करूया. स्किप शब्द तुमच्या डिक्शनरीमधून काढून टाकायचा. जर तुम्हाला सक्सेस हवा असेल तर स्किप MPSC आणि UPSC मध्ये अजिबात त्याला जवळही भटकू द्यायचं नाही, हे इथं लक्षात ठेवा. जर स्किप तुमच्या जवळ भटकला तर तुम्ही ज्याला स्किप करण्याचा विचार करताय तोच तुम्हाला इथून स्किप करून टाकेल. त्यामुळं स्किपला कधीही जवळ येऊ द्यायचं नाही. कारण लक्षात घ्या, स्किप करून आपल्याला सक्सेस मिळत नाही. कारण ही स्पर्धा परीक्षा आहे, इथं एक मार्क्सला खूप महत्त्व असतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता या भूगोलाचा संबंध कुणाकुणासोबत येतो, तर तो पहिला येतो तो म्हणजे निबंधासोबत. का बरं निबंधासोबत संबंध येतो? तर निबंध विषयाचे म्हणजे निबंधाचे जर तुम्ही विषय पाहिले, काय विषय असतात हो, तुम्हाला तिथं 4 विषय आलेले असतात आणि 4ही विषयांचा जर तुम्ही विचार केला, 4 आणि 4 8 विषय असतात तसे. म्हणजे 125 गुणांसाठी 2 निबंध लिहायचे असतात. मी मेन्समधला बोलतोय, मराठी कंपल्सरीमधलं ते सोडून देऊया आपण, कारण तिथे एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. तिथं आपण असंही क्वालिफाय होऊ शकतो. सो आपला जो निबंध पेपर आहे, त्या निबंधाच्या पेपरमध्ये 2 आपल्याला काय करायचे असतात, तर निबंध लिहायचे असतात आणि 125 गुणांसाठी असणारे ते 2 निबंध असतात. आणि त्या विषयांचं जर तुम्ही आजपर्यंत म्हणजे 17 पासून जसं आपण आढावा घेतला वेटेजचा, तसा जर आपण आढावा घेतला निबंध या विषयाच्या पेपरचा, तर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून येईल की अरे हे विषय जे आहेत हे मोस्ट ऑफ दी करंटमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांशीच रिलेटेड असणारे विषय आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता मी पुढचं प्रिडिक्शन तुम्हाला आताच सांगतो की येणाऱ्या 2025च्या UPSCच्या मुख्य परीक्षेसाठी आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी विषय कुठले असतील आणि काय असतील. त्यामध्ये लक्षात घ्या, नैसर्गिक आपदावरती 100% निबंध असणार आहे. 100%. समजा उद्या मराठवाड्याच्या संदर्भामध्ये जर निबंधासाठी तुम्हाला विषय आला तर मराठवाड्याचं जे काही भौगोलिक स्वरूप आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तिथली भूरचना, तिथली प्राकृतिक रचना, तिथं जे काही हे
जे काही या निसर्गाने थैमान घातलेलं आहे हे का होतंय बरं असं? मग याच्या पाठीमागचं मेकॅनिझम तुम्ही कुठे शिकलेलं आहे, कुठं अभ्यासलेलं आहे? आणि लक्षात घ्या, निबंध लिहायचा म्हणजे काय उगत हातूर मातूर नाही हो. तिकडून एक वादळ आलं, इकडून एक वादळ आलं आणि दोन्ही वादळ एकमेकांमध्ये मिसळले आणि म्हणून मोठा पाऊस पडला, असं चालत नाही. मग तिथं तुम्हाला ते संपूर्ण मेकॅनिझम माहिती असणं गरजेचं आहे की अरे या घटनांच्या परिणामास्वरूप काय झालं, तर ही इथं मराठवाड्यावरती अशी ही नैसर्गिक संकट आली ज्याचा परिणाम तिथल्या संपूर्ण जनजीवनावरती, तिथल्या शेतकऱ्यांवरती, सर्वांवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे झालं ना, त्याचा इथं आपल्याला भूगोलाच्या त्या अभ्यासाचा इथं 100% फायदा होतो. जो निबंध तुमचा तपासणार आहे तो विचार करेल की अरे वा, एवढं सुंदर नॉलेज आहे याच्याकडे, तिथेही चांगले मार्क्स मिळतात. म्हणजे त्याचा इथं संबंध आहे आणि येणारच आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आय आर म्हणजे जे तुमचे इंटरनॅशनल रिलेशन आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत. आता हे आंतरराष्ट्रीय संबंध मग तिथं भौगोलिक असतील, राजकीय असतील, अशा स्वरूपाने ते असतात. मग आपले शेजारचे देश, त्यांचे बॉर्डर्स, त्याच्यासोबत असणारे मग आपलं काही देवाणघेवाण, आता व्यवहार चालतातच ना आपले. पाकिस्तान असेल किंवा बांगलादेश असेल, नेपाळ असेल, चायना असेल, या देशांसोबतचे आपले जे काही संबंध आहेत, मग त्या भौगोलिक परिस्थिती कशा पद्धतीने तिथं कारणीभूत ठरते. मग तो भूगोल अभ्यासल्यानंतर मगच आपल्याला कळेल की अरे हां, इथं ह्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतोय. जर समजा आपण भारत आणि चीनच्या संदर्भामध्ये जर आपण विचार करत असो, तर त्यावेळी आपल्याला लक्षात एक मुद्दा घ्यावाच लागेल. तो म्हणजे कोण, तर तो आपला हिमालय. मग हिमालयाचा इम्पॅक्ट होतोय का, नाही होतोय का, काय होत आहेत घटना, त्याचे परिणाम काय आहेत, मग या सर्व गोष्टी आपल्याला कुठे समजायला मिळणार आहेत, शिकायला मिळणार आहेत, तर ते आपल्या भूगोलामध्ये. आणि त्याचा संदर्भ कुठे येणार आहे, तर या आपल्या आय सोबत येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पेपर 3 मध्ये असणारा जो काही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पर्यावरण असेल, नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण या दोन्ही विषयामध्ये, पर्यावरण तर मी म्हणतो ना भूगोलाचं ते शेपूटच आहे, पर्यावरणाचं वेगळं असं काही नाही आहे. सो ते भूगोलाचं शेपूट आहे. म्हणजे आपण जर इथं आता हवामानशास्त्रामध्ये आपण ज्यावेळी ह्या नैसर्गिक घटनांचा विचार करतो, चक्रीवादळं असतील किंवा या अशा ज्या काही घटना आहेत यांचा ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी आपल्याला त्या कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत, ह्या सर्व बाबी अभ्यासायला लागतात. आणि त्याच बाबी तुम्ही इथं पर्यावरण विषयामध्ये देखील अभ्यासता. बरोबर. नैसर्गिक आपत्ती, आता हे भूगोलमध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत, म्हणजे सुनामी असेल, भूकंप असेल, ढगफुटी असेल, भूस्खलन असेल, ह्या ज्या काही घटना आहेत, हाच इथं पार्ट आहे ना नैसर्गिक आपत्तीमध्ये. त्याच्यामध्ये वेगळं असं काही आहे का? आपत्ती व्यवस्थापन जो आहे आपला, त्याच्यामध्ये वेगळं असं आहे का? काही काहीच नाही आहे. त्याच गोष्टी आहेत. म्हणजे काय, फक्त इथला उचलला तिथं नेऊन ठेवला. पण त्याचा मातृसंस्था कुठं आहे, कुठून त्याचा उगम झालेला आहे, त्याच्या पाठीमागच्या घटनांची कारणमीमांसा कुठं पाहायला मिळते आपल्याला, तर या भूगोलामध्ये पाहायला मिळते. म्हणजे तिथं 75 जरी ह्या वर्षी दिसत असले, तर पुढे आणखीन बरेच विषय आहेत की ज्याच्याशी तो संबंधित आहे. म्हणजे समजा याच्यावरती जर समजा तुम्ही नेक्स्ट इयर येणाऱ्या परीक्षेमध्ये घेतला हा विषय आणि तो आला, तर तिथले 125 हे 75 झाले ना 200. इथे एक 10-20 मार्कासाठी जरी आला तर 220 झाले. इथे एक 10-20 मार्कासाठी आला 240 झाले ना 250 मार्काचं तुमचं भूगोलाशी संबंध असणारा. त्यामुळे याला कमी लेखायचं नाही. स्किप शब्द डिक्शनरीतून आत्ताच काढून टाकायचा. भूगोलासाठीच नाही, कुठल्याच विषयासाठी घ्यायचा नाही. स्किप केलं तर तो तुम्हाला स्किप करू शकतो, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके, चलो आता पुढे जाऊया. आता भूगोल विषयातले मुख्य घटक काय आहेत, थोडंसं त्याच्याबद्दल चर्चा करूया. भूगोल विषयामध्ये पहिला सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक भूगोल. त्याच्यानंतर येतो आपला मानवी भूगोल. त्यानंतर मग आहे आपला भारताचा भूगोल. ओके, भारताच्या भूगोलाला पण खूप महत्त्व आहे, हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर जर MPSC बद्दल जर तुम्ही विचार कराल तर मग तिथं महाराष्ट्राचा भूगोल ॲड होणार आहे. सो तिथं त्याला थोडंसं वेटेज द्यावंच लागणार आहे. जर UPSCच्या दृष्टिकोनातून विचार करत असाल तर मग फक्त आपल्याला एवढाच पार्ट काय करायचा आहे, तर फोकस करायचा आहे. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होऊन जातात. महाराष्ट्राशी रिलेटेड असणारे जे काही स्पेशल पार्ट असेल त्याच्याबद्दल मग आपल्याला थोडंसं काय करावं लागतं, ॲडिशन करावं लागतं. मग ते ॲडिशन काय असेल तर तेही करंट रिलेटेड ॲडिशन असणार आहे. त्यामध्ये वेगळं असं तुम्हाला काही करायचं नाही. कारण जी काही भारताची भूप्राकृतिक रचना तुम्ही अभ्यासता, भारताचं हवामान अभ्यासता, भारताचं जे काही वन आच्छादन आहे ते अभ्यासता, भारताचा मानवी भूगोल अभ्यासता, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट काय झालेला असतो, महाराष्ट्र हा कव्हर झालेला असतो. पण स्पेशली काही जर इव्हेंट घडलेले असतील, करंट रिलेटेड जर काही घटना घडलेल्या असतील,
जसे की आता मराठवाड्याचा उल्लेख करतोय आपण, सो तो मराठवाड्याच्या संदर्भामध्ये थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याकडे असणं गरजेचं आहे. सो ते काय करावं लागेल, एमपीएससीच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक एक्स्ट्रा त्यामध्ये ऍड करावं लागेल. परंतु जर यूपीएससी आपण विचार करत असू तर मग यूपीएससी मध्ये याच गोष्टी, पण तिथंही लक्षात घ्या, कारण मराठवाडा हा सध्या हॉट टॉपिक झालेला आहे. का बरं हॉट टॉपिक झालेला आहे, तर एक काळ असा होता की मराठवाड्याबद्दल असं बोललं जायचं की मराठवाड्याची जी काही वाटचाल सुरू आहे ती वाळवंटीकरणाच्या दिशेने सुरू आहे असं बोललं जायचं. परंतु आता उलट परिस्थिती झाली. आता काय झालं तर तोच मराठवाडा पाणथळ प्रदेशाच्या दिशेने वाटचाल करतोय. म्हणजे एवढं पाणी झालंय, म्हणजे अक्षरशः जमिनीवरती शेतामध्ये शेवाळं चढलं जमिनीवरती, म्हणजे एवढा पाऊस पडतोय. मग हा बदल अचानक एवढा 360 डिग्रीमध्ये चेंज होऊन घडला कसा? त्यामुळं हे यूपीएससीला पण असणारा हा हॉट टॉपिक आहेच आहे तो. ठीक आहे. सो या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, भूगोलामध्ये अभ्यास आहेत. मग एक एक मुद्दा थोडक्यात आपण काय करूया इथं पाहूया. सर्वात महत्त्वाचं जे मी तुम्हाला सांगतोय की प्राकृतिक भूगोल. ओके. आता या प्राकृतिक भूगोलामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट, म्हणजे तिन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत, पण त्यातल्या त्यात जरा भूरूपशास्त्र हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता या भूरूपशास्त्राचा असेल किंवा सागरशास्त्राचा असेल किंवा हवामानशास्त्राचा असेल, मग यामध्ये काय अभ्यासायचं आहे आपल्याला, तर भूरूपशास्त्राचा ज्यावेळी आपण विचार करतो याच्यामध्ये असणारं जे काही पृष्ठ म्हणजे पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या अंतरंगामध्ये आणि तिच्या पृष्ठभागावरती ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या का घडल्या, कशा घडल्या, त्याच्या घटना घडण्यामागं काय कारणं होती ती आपल्याला अगदी खोलात जाऊन अभ्यासावी लागतं. आणि खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे जे आपण आज सध्या खंडांची रचना पाहतोय, हा भूगोल खूपच इंटरेस्टिंग आहे. आता तुम्हाला वाटेल नाही आम्हाला भूगोल म्हणले की आमच्या डोक्यावरती असे 12 वाजायला लागतात. नाही, खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता जो आपण काही खंडांची रचना पाहतोय, भारत या दिशेला आहे, आफ्रिका त्या दिशेला आहे, उत्तर अमेरिका त्या दिशेला, दक्षिण अमेरिका इथं, अंटार्क्टिका खाली गेला, ऑस्ट्रेलिया तिकडे गेला, ही जी काही रचना पाहतोय ही रचना पूर्वीच्या काळी अशीच होती का, किंवा येणाऱ्या कालखंडामध्ये ही अशीच राहणार आहे का? नाही, पूर्वीही अशी नव्हती आणि आता आहे तशी पुढेही राहणार नाहीये. कारण काय, याच्यामध्ये बदल हा होत जाणार आहे. मग हा बदल का होतोय, याच्या पाठीमागे कोणत्या शक्ती कार्य करतायत, त्या शक्तींचं स्वरूप कसं आहे, मग हे आज लगे उद्या परवा होणार आहे का, की आणखीन याला किती कालावधी लागणार आहे, मागच्या ज्या घटनांमध्ये बदल घडून आला त्या किती कालावधीमध्ये घडलेल्या आहेत. मग या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण भूगोलाची सुरुवातच मुळामध्ये इथून झालेली आहे. इथूनच काय होते, भूगोलाची सुरुवात झालेली आहे. मग या घटनांसोबत म्हणजे याच्यासोबत आणखीन संबंधित असणारे भूकंप असतील, ज्वालामुखी असतील, खडकांचं स्वरूप असेल, पृथ्वीच्या अंतरंगाची रचना असेल, मग ह्या गोष्टी देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपली जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, मग एवढी शक्ती आहे का, मग ही निर्माण कशी झाली, याच्या पाठीमागे काय आहे, किंवा जे आपलं म्हणतो ना आपण चुंबकीय आवरण आहे पृथ्वीचं, मग हे चुंबकीय आवरण काय, याचा काय उपयोग होतो, याच्यापासून आपल्याला काय फायदा आहे का, याच्या असण्याने नसण्याने काय होणार आहे, असे अनेक प्रश्न आहेत. अनेक अशा काय आहेत तिथं आपल्याला इंटरेस्टिंग फॅक्ट्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला तिथं काय होणार आहेत तर पाहायला मिळणार आहेत. आता ही भूरूपांची निर्मिती जी असेल, ओके, मग अशा अनेक बाबी काय होतं तिथं आपल्याला अभ्यासता येतात आणि त्या अभ्यासायच्या. आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे त्यामुळं अगदी व्यवस्थित समजून घेता येतो. आणि याच्यावरती संबंधित असणारे जसं की आता इथं उल्लेख आलेला आहे, ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, आता हे घडतंय हो जगात, प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी घडत आलेलं आहे. आता मध्यंतरी त्यात थायलंड म्यानमार मध्ये जो काही एक प्रचंड स्वरूपाचा भूकंप झाला, किंवा त्याच्या अगोदर रशियामध्ये तिथे एक प्रचंड असा भूकंप झाला. मग असे जे होणारे भूकंप आहेत, मग या भूकंपामुळे मग परत जे काही याचे परिणाम घडतात, भूकंपाची कारणं आणि नंतरचे होणारे परिणाम, मग या दोन्ही बाबी आपल्याला काय करायच्यात समजून घ्याव्या लागतात. इथं हे मेकॅनिझम समजतं आपल्याला. आणि करंटमध्ये आपल्यासोबत नेहमी इव्हेंट घडतात. म्हणून मी म्हणलं आता की हे सुरूच आहे, निसर्ग बदलतोय, सर्व काही गोष्टी बदलत आहेत, सर्व काही घडत जात आहे. फक्त काय डोळे उघडायचे आणि त्याच्याकडे व्यवस्थित काळजीपूर्वक काय करायचं पाहायचं, त्याला समजून घ्यायचंय. आणि ह्या गोष्टी आपल्याला एकदा समजल्या की पुढे उद्या तुमच्यासमोर काहीही घडो, कुठलीही नैसर्गिक आपदा घडो, तुम्ही 2 मिनिटात सांगू शकता की हे कशामुळे झालं आणि ह्याला कारणं काय आहेत आणि याचे परिणाम काय होणार आहेत. तुम्हाला लगेच ते हे होतं, क्लिक होतं. आणि हेच तर एका प्रशासकीय अधिकाऱ्याचं, एका IASचं, एका DCचं
हेच काम आहे की हे जर घडत असेल तर पुढे मला ही उपाययोजना करावी लागणार आहे. म्हणजे मोंथा आला आणि मोंथा आल्यामुळे काय करावं लागलं, आंध्र आणि ओडिशाच्या किनारपट्टीवरची जी काही लोक आहेत त्या लोकांना काय करावं लागलं, स्थलांतरित करावं लागलं. मग तिथला जर जिल्हा अधिकारी कलेक्टर जर वाट बघत असला, येऊ दे मोंथा, बघतो मोंथाला, नाही, तो असं म्हणला नाही. तो काय म्हणला, अरे मोंथा या दिशेने येतोय, चला तिथल्या लोकांना काय करा, पटापटा तुम्ही काय करा, तिथल्या लोकांना स्थलांतर करा. का तर त्याचा फटका जबरदस्त बसणार आहे, जीवितहानी होऊ शकते. वित्तहानी आता रोखू शकत नाही, परंतु जीवितहानी होण्यापासून तर नक्कीच वाचवू शकतो. म्हणून काय केलं, तिथल्या जवळजवळ लाखभर लोकांना काय केलं, स्थलांतरित केलं, सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं. जर तिथला कलेक्टर म्हणला असता की नाही येऊ दे, बघू काय होतंय आणि बघू आल्यानंतर काय करता येईल, मग नाही, मग जीवितहानी ही 100% ठरलेलीच होती. एवढं करूनही तरी लोकांचा जीव गेलाच. पण हे जर केलं नसतं स्थलांतर तर मग कसं होतं. सो या अभ्यासावरती तुम्हाला ते प्रिडिक्शन करता येतात गोष्टी. त्यामुळे हा अभ्यास काय आहे तर अशाच पद्धतीने समजून घ्यायचा. आणि अशाच पद्धतीने जसं या तिथल्या कलेक्टरने डिसिजन घेतला की नाही स्थलांतर करूया, हे त्यांना सुचलं कुठून, कारण त्यांनी अभ्यास तसाच केला होता. आणि आयोग देखील मग प्रश्न तुम्हाला तसंच विचारतं, सांगा बरं त्या मोंथाबद्दल थोडंसं, का त्या अरबी समुद्र म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये ह्या घटना घडत आहेत, सांगा बरं, विश्लेषण करा, डिस्कस करा त्याच्याबद्दल थोडंसं. मग तुम्हाला माहिती असतं सर्व काही, मग तुम्ही सांगू शकता तिथं ह्या घटना आहेत, ह्या गोष्टी आहेत. सो ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मग हवामानशास्त्र हा सगळ्यात खोळीचा मुद्दा आहे सध्या सगळीकडे याची चर्चा सुरू आहे. हवामानशास्त्र, हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग, हे झालं ते झालं, ह्या समुद्रामध्ये वादळ, त्या समुद्रामध्ये वादळ, हे इकडं हे असं तसं हे झालं, काय काय बऱ्याच गोष्टी घडतात. आणि मी प्रॅक्टिकल चालतो बरं का, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता आपले जे काही क्लासचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे, ते मी रियालिटीवरती दाखवतो तुम्हाला. आपल्याकडे सॅटेलाइटचे ते मॅप आहेत, सर्व काही गोष्टी आहेत, लाईव्हमध्ये तुम्हाला सर्व काही पाहता येतं, दाखवत असतो की जगामध्ये बघा हे सध्या इथं हे सुरू आहे. कारण का हा हॉट टॉपिक आहे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण कुठंही जा तुम्हाला एकच आहे, हवामान बदल, मध्ये होणारा ते काही जो काही घटना घडत आहेत त्या असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, ह्या सर्व बाबींचं सगळीकडे हेच सुरू आहे, हेच बोंबा ठोकत आहेत सगळीकडे. त्या समिट काय घडत आहेत, COP काय समिट होत आहेत, इकडे हे चर्चा होते, तिकडे ते होतं, इकडं पाऊस पडला, पूर आला, इकडं हे झालं, काय चाललंय सध्या. ते पावसावरून आठवलं, काय मध्ये बातमी आली की काय झालं बाबा, तर आपला जो मान्सून येतो ना भारतामध्ये, आता मान्सूनचं मेकॅनिझम वेगळंच आहे. आता तुम्हाला माहिती नसेल, पण ज्यांना माहिती असेल त्यांना चांगली गोष्ट आहे. ओके, सो तो मान्सून जो आहे तो आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं म्हणतात की कधीच तिकडे नव्हता गेला. कुठं, तिबेटच्या पठारावरती कधीच नव्हता गेला, म्हणजे त्याने हिमालय कधीच क्रॉस केला नव्हता. पण ह्यावेळी तो हिमालय त्याने क्रॉस केला. म्हणजे ह्या वर्षामध्ये तर प्रचंड अशा भयंकर अशा घटना घडल्यात. त्यामुळं आपला भूगोल ह्या वर्षी हॉटच राहणार आहे, हॉट टॉपिकच राहणार आहे ह्यावेळी भूगोल. नाही ते भयंकर घटना घडल्या. मग आता नुसतं बातमी वाचून चालेल का, नाही, त्याच्या पाठीमागचं मेकॅनिझम काय होतं बरं सांगितलं आपण, इथं दाखवून दिलं. हां, हे असं एक वेस्टर्न डिस्टर्बन्स आला, मग इथं तो मान्सून होता, मग अशा घटना घडल्या, आणि ह्या सर्व घटनांचा एकत्रित परिणाम काय झाला की मान्सूनने हिमालयाला क्रॉस करून पुढे गेला. ठीक आहे, म्हणजे ते लाईव्हमध्ये दाखवून सर्व गोष्टी. असं नाही आहे की नुसत्या आपल्या काय म्हणतो ते आपण बोलाचीच कढीन बोलाचाच भात, नाही. इथं माहिती आहेत, कमेंट करू शकता, शीतल आहे कमेंट करू शकते की हां हे आहे लाईव्हमध्ये सगळ्या गोष्टी. ओके, सो त्या पद्धतीने हा विषय अभ्यासायचा आहे आपल्याला. खूप भारी आहे, खूप इंटरेस्टिंग आहे हा देखील. ओके, मग याच्यामध्ये तापमान असेल, दाब असेल, वायुप्रणाली असेल, आर्द्रता असेल, बाष्पीभवन असेल, पर्जन्यमान असेल, अशा विविध घटना, म्हणजे या सर्वांना मिळूनच काय बनलेलं आहे तर आपलं हवामानशास्त्र बनलेलं आहे. मग हवामानशास्त्राचा अभ्यास करायचा म्हणजे काय तर ह्या सर्व बाबींचा इथं काय करायचा असतो, अभ्यास करायचा असतो. ठीक आहे, सो ह्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. करंटचे इव्हेंट, ह्याच्या पाठीमागचं मेकॅनिझम, ही घटना निर्मिती कशी होते, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, कधी त्याची तीव्रता वाढू शकते, कधी त्याची तीव्रता कमी होऊ शकते, ह्या सर्व बाबी आपल्याला अभ्यास आहे. सहज तुम्हाला जाता एक हिंट देतो. जो काही आपला मोंथा आला, मोंथा ज्यावेळी समुद्रामध्ये होता त्यावेळी घॉ असा एकदम वेगाने वारे वाहत होते. पण तोच मोंथा ज्यावेळी भूभागावरती आला, म्हणजे ओरिसा आणि आंध्रच्या किनारपट्टीवरून तो आतमध्ये आला, त्यावेळी जे काही अगदी वेगाने वाहणारे जसे वारे आहेत, ते वारे काय झाले, हळूहळू त्यांचा वेग काय झाला, कमी झाला, आणि मोंथा आता काय झाला, नाहीसा झाला.
मग हे का घडलं बरं असं? मोंथा सागरावरतीच का घोंघाव करत होता आणि भूपृष्ठावरती आल्यानंतर तो अगदी शांत झाला आता, असं का होतं? मग हे पण आपल्याला पाहावं लागेल की हे घटना घडतात कशामुळे हे होतं. सो या गोष्टी कुठे शिकायला मिळतात? तर मग आपल्याला या हवामानशास्त्रामध्ये शिकायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा असणारा तो म्हणजे सागरी भूगोल, ज्याला आपण सागरशास्त्र असं म्हणतो. या सागरशास्त्रामध्ये समुद्राचं असणारं तापमान, मोंथा असेल किंवा अरबी समुद्र असेल किंवा आपला जो काही हिंदी महासागर असेल, त्याच्यामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्याचा संदर्भ याच्याशी जोडला गेलेला आहे. सहज माहिती म्हणून सांगतो, परत आपल्याला हे डिटेलमध्ये शिकायचंच आहे. त्यानंतर याची क्षारता असेल, घनता असेल, ओके, त्याच्यामध्ये असणारे त्या तळरचना असेल. ठीक आहे. मग अशा अनेक गोष्टी काय करायच्यात आपल्याला सागरशास्त्रामध्ये अभ्यास आहे. मग तेवढ्यापुरतं तो मर्यादित आहे का? नाही आहे. त्याचा अनेक दुसरे आणखीन काय आहेत तर बाजू आहेत, जसं की सागर साधन संपत्ती असेल, सागरी संपत्ती असेल, प्रवाळा असतील, मग अशा सागरी जीवसंस्था असेल, या सर्व बाबी काय करायच्या आहेत आपल्याला इथं अभ्यासायच्या असतात. आणि त्या पद्धतीने मग त्या गोष्टी आपल्याला काय होतात लक्षात यायला लागतात की अरे ठीक आहे, हे साधन संपत्ती वगैरे हा भाग वेगळा, परंतु ही जी काही क्षारता असेल, घनता असेल, सागराचं तापमान असेल, तर हा मुद्दा हवामानशास्त्रासोबत काय होतो इंटरलिंक होतो. हाच सागरशास्त्र सुनामीच्या स्वरूपामध्ये एक प्रचंड प्रमाणामध्ये काय करतो, एक प्रचंड मोठं असं काय करतो नैसर्गिक आपत्तीला निमंत्रण देऊ शकतो किंवा त्याचं रूपांतरण त्याच्यामध्ये होऊ शकतं. सो या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत की मग ह्या घटना यांचा संबंध कुणाशी आहे, कुठं काय घडल्यानंतर पुढे त्याचा परिणाम काय होतो, मग या सर्व बाबी काय कराव्या लागतात इथं आपल्याला समजून घ्याव्या लागतात. सो त्याच बाबी आपल्याला काय करायचे तिथं समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर जसं शेपूट म्हणलं होतं तसंच तो पर्यावरण येतो तिथं, इथं पर्यावरणीय भूगोल येतो, जे तुमचं हवामानशास्त्र आहे, सागरशास्त्र आहे, याच्यामध्ये थोडंफार कॉन्ट्रीब्युशन आपल्या भूरूपशास्त्राचं देखील असतं. आता तुम्ही म्हणाल भूरूपशास्त्राचं याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन आहे, तो काही पृथ्वीचा वेगळा भाग नाही आहे. सो तो देखील म्हणतो की मी पण इथं काय करणार आहे, थोडासा हातभार लावणार आहे, सिंहाचा नाही तरी कमीत कमी मी काय करेल खारुताईचा वाटा तरी उचलणार आहे. सो त्या सर्व बाबींमुळे काय होतं तर मग हे पर्यावरण आपल्याला बदलताना, घडताना, याच्यामध्ये ऱ्हास होताना किंवा बदल होताना, अशा सर्व बाबी काय होतात इथं आपल्याला पाहायला मिळतात. मग त्या बाबी आपल्याला काय करायचे हे सर्व एक लक्षात घ्या. ते आपण म्हणतो ना सहज बोलता बोलता म्हणतो हे आतड्यात गुतडे असणारे काय आहे तर हा विषय, पण तेवढा सहज सिंपल आहे, म्हणजे काही खूप काही किचकट आहे असं नाही आहे. एकदा तुम्हाला ते सिक्वेन्स कळाले की हे याच्यासोबत रिलेट असतात, याचा परिणाम इथंही होतो, याचा परिणाम तिथंही होतो, याचा परिणाम हा असाही होतो. सो ह्या अनेक बाबी ज्यावेळी आपण व्यवस्थित समजून घेतो त्यावेळी मग हा आतड्यात गुतडा असणारा जो भाग आहे तो अगदी सुतासारखा सरळ तुमच्या समोर काय होतो उभा राहतो. ठीक आहे. फक्त काय हळूहळू हळूहळू त्या गोष्टी काय करायच्या इंटरलिंक करत जायच्या. जसं मी आता सांगितलं की एकच बाब ही 2-4 घटनांसोबत काय असते कनेक्ट असते. सो त्या गोष्टी आपल्याला इथं काय करायच्या असतात अभ्यासायच्या असतात. मग ते पर्यावरणावरती कशा रीतीने परिणाम करू शकतात, त्यांचा इम्पॅक्ट काय होतो, मग त्यांच्या इम्पॅक्ट नंतर त्याचे पुढे होणारे काय परिणाम आहेत, त्याचा आपल्या मानवी जातीवरती किंवा प्राणी जातीवरती किंवा या संपूर्ण पर्यावरणावरती काय परिणाम होतो. सो ह्या बाबी इथं काय करायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या असतात. ठीक आहे. आणि परत एकदा सांगतोय मर्यादित फक्त भूगोलापुरतं राहायचं नाहीये, कारण याचा संबंध तुमचा पुढे अनेक विषयाशी देखील येतो. सो तेही इथं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन एक कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे मानवी भूगोल. आता तुम्ही मला वाटेल की अरे हो सर आणखीन एक कळीचा मुद्दा, आणखीन एक, हे सगळे कळीचेच मुद्दे आहेत. फक्त काय आहे मी जी माहिती सांगतो इथं जे दिलं त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतोय म्हणून म्हणतोय की कळीचा मुद्दा आहे काय ते लक्षात येईल पुढे. आता ठीक आहे. जो लोकसंख्या भूगोल, आता लोकसंख्येचे जे स्वरूप आहे आणि त्यांची वैशिष्ट्ये असतात, म्हणजे जन्मदर असेल, मृत्यूदर असेल, वाढीचा दर असेल, ठीक आहे, मग या बाबी असतील. मग आता हे लोकसंख्या फक्त एवढ्या पुरतं मर्यादित नाही, लोकसंख्येच्या पुढे मग परिणाम पण असतात. कमी असेल तर त्याच्या पाठीमागची कारणं असतात, वाढत असेल तर मग त्याचा होणारा परिणाम असेल त्या वाढीच्या पाठीमागची कारणं असतात. मग या सर्व बाबी काय कराव्या लागतात इथं आपल्याला व्यवस्थित समजून घ्याव्या लागतात. फक्त लोकसंख्या वाढते, लोकसंख्या वाढते, लोकसंख्या घटते, लोकसंख्या घटते असं म्हणून चालत नाही. का वाढते ते माहिती पाहिजे, कशामुळे वाढते ते माहिती पाहिजे. सो हा मानवी भूगोल जो आहे हा देखील एक खूप महत्त्वाचा असा एक मुद्दा आहे. याच्यावरतीही बरेच प्रश्न आलेले आहेत आणि प्रश्न येतील. प्रिडिक्शन काय असेल एक लक्षात घ्या, UPSC भले कितीही मोठी परीक्षा असो,
किंवा MPSC ही कितीही भली मोठी परीक्षा असो, जर तुम्हाला एकदा समजलं ना त्यांचे की काय म्हणतो आपण की पुढचं प्रिडिक्शन जर समजले तुम्हाला जर त्या गोष्टी प्रिडिक्ट करायला लागल्या तर सहज म्हणजे त्या लक्षात येतील. आता म्हणजे तुम्हाला आता हे वाटेल की अरे नाही हे असंच का सांगतात. एक लक्षात घ्या, आपला सुनामीचा टॉपिक सुरू झाला होता आणि त्यावेळी मी म्हणलं होतं की हा एक हॉट टॉपिक आहे, याच्यावरती नेहमी प्रश्न येतील. आताही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, याच्याही अगोदर आलेले आहेत सुनामीवरती प्रश्न आणि 2024 मध्ये पण तोच सुनामीचा प्रश्न परत आला. कारण का माहिती आहे, कुठं काहीतरी खट्ट झालं ना की लगेच ज्यांना जाग येते. UPSC पेपर सेटर जो असतो त्याला लगेच जाग येते, तो म्हणतो लगेच चला सुनामी. कारण त्यांना चेक करायचं असतं की तुम्ही किती अवेअर आहात तुमच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांसोबत, तुम्हाला किती जाणीव आहे त्याची. असं नाही की तुम्ही फक्त पुस्तकी किडा होऊन बसताय. त्यांना हे पाहायचं असतं की अरे आज सभोवताली जे काही सध्याचा सुरू आहे, मग ते राजकीय असो, भौगोलिक असो किंवा अनेक क्षेत्रांमध्ये कुठल्याही बाबीमध्ये असो, म्हणजे अर्थशास्त्रामध्ये असो किंवा कुठल्याही बाबीमध्ये असो. सो त्यांना हे पाहायचं असतं की तुम्ही किती अवेअर आहात. आणि फक्त अवेअर नाही आहे तर तुमच्याकडे ते चालूची माहिती आहे, पण त्याच्या पाठीमागचं जे मेकॅनिझम आहे, त्याचं जे काही बेस आहे, कन्सेप्ट आहेत, त्या देखील तुम्हाला माहिती आहेत का, ह्या दोन्ही गोष्टी त्यांना चेक करायच्या असतात. सो फक्त डिरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड पण प्रश्न येतात, पण ते कधी कधी. पण मोस्ट ऑफ दी प्रश्न हे असे असतात की काय असतं की त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे आणि मग ते पुढे घडलेली घटना आणि मग ते सध्याची जी काही घडली घटना, मग त्याला तुम्ही कनेक्ट करून मग त्याच्याबद्दल थोडंसं बोला. सो अशा अनुषंगाने त्या गोष्टी असतात. हा देखील मग तसंच आहे. सध्या पाहतोय आपण भारताची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढते. म्हणजे सर्वांचं मी अभिनंदन करतो इथं. आता तुमचं काही त्यामध्ये आणखीन तरी कॉन्ट्रीब्युशन नसावं, पण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तुम्ही देखील या लोकसंख्येमध्ये एक कॉन्ट्रीब्युशन देणारच आहात. परंतु त्याच्याच अगोदर मी तुम्हाला अभिनंदन करतो की आपल्या भारताने चीनला कधीच मागं टाकलेलं आहे. भारत सध्या नाही म्हटलं तरी 150 कोटीचा लोकसंख्या असणारा भारत आहे. आपले जे काही प्रधानमंत्री आहेत ते नेहमी म्हणत असतात 140 कोटी लोकांचा विश्वास. मी त्यांना असं म्हणेन की आता ते बदला, आता तुम्ही काय करा तर 150 कोटी लोकांचा विश्वास असं म्हणा. आणि तसं जर पाहायला गेलं, जर जेन्युन जर लोकसंख्येची जर म्हणजे जनगणना जर झाली, मोजणी जर झाली, तर आपण सहज 160 आरामात क्रॉस करतो. आता हे बोलायला ऐकायला खूप छान वाटतं, पण लक्षात घ्या मित्रांनो, ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढत जाते त्याच पद्धतीने त्या देशासमोरच्या समस्या ज्या आहेत त्या अधिक भयानक स्वरूप धारण करायला लागतात. सध्या जे आपण पाहतोय बेरोजगारी असेल किंवा इतर ज्या काही सामाजिक अस्थिरता असेल, गुन्हेगारी असेल, ह्या ज्या घटना वाढत आहेत यांचा संबंध हा याच्याशी आहे, हे लक्षात घ्या. मग याच्यामध्ये पण भारताचं परत 2 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. आता हे एवढाच पॉईंट लक्षात ठेवा, कारण हा पुढे तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. भारताचं 2 भागामध्ये या लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून काय झालेलं आहे तर विभाजन झालेलं आहे. ते का म्हणतोय मी तर ते पुढे तुम्हाला सांगतो. सो हा एक पॉईंट इथं आपल्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानंतर मग ह्या लोकसंख्या भूगोलाशी किंवा मानवी भूगोलाशीच कनेक्ट असणारा हा वसाहतीचा जो भूगोल आहे, हा देखील एक महत्त्वाचा आपल्यासाठी पॉईंट असणार आहे. कारण का वाढती लोकसंख्या असेल तर त्यासोबत जसं मी आता म्हणालो की त्याच्यासोबत समस्या देखील काय आहेत, वाढत आहेत, भयानक स्वरूप धारण करत आहेत. आणि त्यामधली एक सर्वात महत्त्वाची समस्या आहे शहरी. ओके, ह्या शहरांसोबत वाढणाऱ्या ज्या काही किंवा ग्रामीण भागामध्ये देखील आता काय झालेलं आहे, ह्या समस्यांनी शिरकाव केलेला आहे. मग या दोन्ही इथं असणाऱ्या वस्त्या असतील, त्या वस्त्यांचं स्वरूप असेल, तिथं निर्माण होणाऱ्या समस्या असतील, त्याच्यावरती उपाययोजना काय आहेत, शासन काय करतं, शासनाच्या योजना काय आहेत, मग या सर्व बाबी काय करावं लागतं तिथं आपल्याला अभ्यासाव्या लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मग येतो आर्थिक भूगोल. मग आर्थिक भूगोलामध्ये इथं सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे औद्योगिक क्षेत्र. मग या औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा ज्याला आपण व्यावसायिक स्वरूप म्हणतो, जसं की प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, हे जे काही व्यवसाय आहेत किंवा हे जे काही स्तर केलेले आहेत, मग या स्तरांबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मग जसं की मग या उद्योगांचं स्थानिकीकरण, या स्थानिकीकरणावरती होणारे परिणाम काय असतात, मग ते परिणाम स्वरूप मग ते उद्योगांचं स्थिरीकरण किंवा स्थानिकीकरण ते एका विशिष्ट भागांमध्येच का झालेलं पाहायला मिळतं. आता उदाहरणासाठी आता तुम्ही महाराष्ट्राचे आपण रहिवासी, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचा जो काही विकास झाला, औद्योगिक विकास झाला, तो एका विशिष्ट भागापुरता मर्यादितच विकास झालेला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल आणि नागपूर असेल. म्हणजे अशी मोजकीच महानगर काय झाली आहेत विकासाच्या दृष्टीने पुढेही निघून गेलेली आहेत औद्योगिक विकासाच्या.
मग इतर जिल्ह्यांनी काही घोडे मारलेले आहेत का? नाही. का बरं मग हे उद्योग याच जिल्ह्यांकडे याच भागांकडे पळतात, इतर ठिकाणी जाऊन कुणी कुठलं काही उद्योग का स्थापन करत नाही? मग इतर ठिकाणी तुम्हाला उद्योग पाहायला मिळतात, मग ते कसे स्थानिक स्वरूपाचे, कसे तर प्राथमिक जे काही उत्पादन घटक आहेत त्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग वगैरे जे आहेत, द्वितीय स्तरावरचे असणारे जे उद्योग आहेत ते तुम्हाला मोजक्या स्वरूपामध्ये कुठं कुठं पाहायला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ साखर कारखाने असतील, ठीक आहे, किंवा इतर शेतीमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग असतील. मग हे उद्योग तिथं स्थानिक पातळीवरती पाहायला मिळतात. पण प्रचंड मोठे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल किंवा IT इंडस्ट्री असेल, ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, केमिकल इंडस्ट्री असेल, ह्या इंडस्ट्री ज्या आहेत, मोठमोठ्या इंडस्ट्री, मोठ्या स्वरूपामध्ये रोजगार निर्मिती करणारे ज्या इंडस्ट्रीज आहेत, ह्या याच भागांकडे का वळतात? मग याच्या पाठीमागची कारणं काय आहेत, कशामुळे हे घडतं? मग ह्या बाबी आपल्याला काय करावं लागतात, व्यवस्थित समजून घ्याव्या लागतात. कारण काय, उद्या ही एक समस्या आपल्या भारतासमोर येणार आहे. कारण फक्त जे काही मुंबई सोबत घडलंय किंवा घडत आहे, म्हणजे मुंबई अगदी छोटी एवढीशी असणारी मुंबई, तिथं प्रचंड अशी 2 कोटीच्या आसपास लोक राहतात. तसं पाहायला गेलं तर 3 कोटी लोक त्या ठाणे, मुंबई आणि मुंबई उपनगर या 3 शहरांमध्ये काय 3 कोटी, महाराष्ट्राची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 11 कोटी आहे. त्या 11 कोटीपैकी 3 कोटी लोक कुठे राहत आहेत, तर त्या एकट्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या एका एवढ्या पॉईंटवरती राहतात. विचार करा, एवढी ही प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली गर्दी, प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या इथं एकत्र आलेली, त्याच्यासोबत मग समस्या देखील वाढत जातात. सो मग त्या गोष्टी, त्याच्यावरती मग उपाययोजना, मग अनेक त्यावरती मुद्दे येतात की नाही मग याचं विकेंद्रीकरण करा, हे करा. पण उद्योग जायला तयार होत नाहीत, त्यांना मग वेगवेगळ्या सवलती द्याव्या लागतात, मग तिथं शासनाचं नुकसान होतं. असे बरेच अँगल आहेत, बरेच त्याला काय आहेत, खाचा खळगे आहेत. मग त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात की हे अशा पद्धतीने हे काय होतं, तर ह्या गोष्टी घडत असतात. सो ते देखील आपल्याला इथं काय करायचंय, पाहणं गरजेचं आहे. आता थोडंसं PYQ कडे जाऊया. काय असते PYQ बघूयात. काय आहेत, तुमच्या लक्षात येईल की मी जे बोलत होतो ते हवेतल्या बाता होत्या की रियालिटीमध्ये तसं काही आहे का. चला, आता 2024चा हा पेपर आहे, त्याचे डायरेक्ट स्क्रीनशॉटच काढले. टाईप केलं असतं तुम्ही म्हणलं असतं नाही हे आपलं मनानेच केलं काही, असं काहीच नाही आहे. पहिला प्रश्न बघा, जलवायू परिवर्तन और समुद्र स्तर. UPSCच्या मेन्समध्ये इंग्लिश आणि हिंदी दोनमध्येच काय असतं, 2 भाषामध्येच प्रश्न येतात, पण उत्तर तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता. आणि आपल्याकडे एवढं तर नॉलेज आहे की हिंदी असो किंवा इंग्लिश, प्रश्न तरी आपण समजून घेऊ शकतो. ओके, सो डोंट वरी. मग प्रश्न काय ते लक्षात घ्या. आता जलवायु परिवर्तन और समुद्र स्तर में वृद्धि कई द्वीप देशों के अस्तित्व को कैसे प्रभावित कर रही है, उदाहरणों के साथ चर्चा कीजिए. ठीक है, इंग्लिश मध्ये पाहूया. हाउ आर क्लाइमेट चेंज अँड द सी लेवल राइज अफेक्टिंग द व्हेरी एक्सटेंस ऑफ मेनी आयलँड्स नेशन्स, डिस्कस विथ एक्झाम्पल. ओके, 150 शब्दांसाठी असणारा हा प्रश्न आहे, 10 मार्क्स असतील. 150 शब्दांचा प्रश्न, 10 मार्क्स असणार आहेत. काय हो प्रश्न, जे काही जलवायू परिवर्तन म्हणजेच काय, तर आपलं क्लायमेट चेंज. बोललो होतो ना मी, क्लायमेट चेंज खूप महत्त्वाचं आहे बाबा. सो मग ते क्लायमेट चेंज, ओके, मग क्लायमेट चेंजमुळे काय झालं, तर समुद्राचा स्तर जो आहे किंवा समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढायला लागलेली आहे. ती काय होते, वाढायला लागली. मग त्या वाढत्या पाण्याच्या पातळीसोबत काय झालं, तर जे काही असे देश आहेत, द्वीप देश आहेत, म्हणजे काय, बेटांचे देश. उदाहरणार्थ जो आपला माले आहे, मालदीव ज्याला आपण म्हणतो, बरोबर, आपल्या लक्षद्वीपच्या एक्झॅक्टली खाली असणारा किंवा श्रीलंकेसारखा असणारा देश आहे. मादागास्कर असेल, हिंदी महासागरामध्ये असणारे असे आणखीन मॉरिशस सारखी बेटं असतील, पॅसिफिक महासागरामध्ये असणारी जी काही बेटं आहेत, किंवा आपलं जे काही लक्षद्वीप हे बेट आहे, लक्षद्वीपची समुद्र सपाटीपासूनची उंची अगदी 5 मीटर आहे. धोका आहेच त्याला, म्हणजे पाणी पातळी वाढली ते जाणार आहे. मग त्याच्या अनुषंगाने काय करायचे आहे, आपल्याला चर्चा करायची आहे. आणि उदाहरणासह चर्चा करा म्हणतात. आता मी सहज तुम्हाला 4-5 उदाहरण देऊन टाकली. जलवायूमध्ये होणारं परिवर्तन, मग काय होतं, जलवायूमध्ये जे काही परावर्तन होत आहे, हे क्लायमेट चेंज जे होते, उष्णता वाढत आहे. उष्णता वाढली की त्यासोबत काय होणार आहे, तर जे काही हिमनग आहेत, म्हणजे जे अंटार्क्टिका असेल किंवा उत्तर ध्रुव असेल, दक्षिण ध्रुव असेल, इथं असणारा जो बर्फ आहे तो वितळायला लागेल. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तर पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे, समुद्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. आणि ही वाढ होत असताना
त्याचा मुख्य जे काही खंड आहेत त्यांच्यावरतीही परिणाम होईल, पण त्याच्यापेक्षा अधिक परिणाम कुणावर होणार आहे तर अशी जी काही सागरी बेटं आहेत त्यांच्यावरती होणार आहे. हीच माहिती तुम्हाला काय करायची आहे, उत्तरामध्ये आणायची, वेगळं असं काही करायचं नाही. ठीक आहे, फक्त काय आहे, हे कसं घडतं, कुठं कुठं होणार आहे, काय काय कुणावरती इम्पॅक्ट होणार आहे, हे इथं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा आर्थिक सोबत आपले उद्योगधंदे जे आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारा प्रश्न आहे. गैर कृषि प्राथमिक गतिविधियां क्या है? लक्षात घ्या, काय म्हणतो हा, गैर कृषि प्राथमिक गतिविधियां क्या है? ये गतिविधियां भारत में भौगोलिक विशेषताओं से किस प्रकार संबंधित है? उपयुक्त उदाहरणों के साथ चर्चा कीजिए. जो आपला प्राथमिक उद्योग असतो, इंग्लिश मध्ये पण पाहूया. व्हॉट आर नॉन फार्मिंग प्रायमरी ॲक्टिव्हिटीज? हाऊ आर दीज ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू फिजिओग्राफिक फीचर्स इन इंडिया? डिस्कस विथ सुटेबल एक्झाम्पल्स. आता गैर कृषी प्राथमिक उद्योग, आता आपल्याला प्राथमिक उद्योग म्हणल्यानंतर आपल्याला वाटतं शेती, पण नाही, त्याच्यासोबत आणखीन पण बरेच उद्योग आहेत. खाणे उद्योग असेल किंवा जो काही वन उत्पादनं गोळा करणारी जी आपली सामान्य लोक आहेत किंवा त्यांचे जे काही उद्योग आहेत ते देखील याच्यामध्ये प्राथमिक उद्योगामध्येच येतात. मग या उद्योगांचा हे काय आहे ते सांगायचं आपल्याला, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर याचं भौगोलिक वैशिष्ट्य काय आहे, विशेषतः किस प्रकारे संबंधित आहे म्हणतो, म्हणजे काय, तो कशा पद्धतीने त्याचे विशेष आहेत, ते कुणाशी संबंधित आहेत ते आपल्याला हे करायचं आहे. आणि मग याची काय करायची आहे तर आपल्याला उदाहरणं द्यायची आहेत. बस एवढंच आहे, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. फक्त इथं चूक काय होते माहिती आहे का, प्रश्न समजून घेत असताना ह्यावरती लक्ष द्यायचं. गैर कृषी प्राथमिक उद्योग जे आहेत ते किंवा नॉन फार्म प्रायमरी ॲक्टिव्हिटीज हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, मोस्ट ऑफ दी घाई गडबडीमध्ये त्या प्रेशरमध्ये आपण प्राथमिक उद्योग एवढंच फक्त लक्षात ठेवतो आणि झालं, तिथूनच मग आपण कृषी 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 याच बाबीवरती हे करायला लागतं. म्हणजे इथं पशुपालन असेल किंवा जे खाणे उद्योग असेल ते असेल. ठीक आहे, मग अशा काय आहेत तर हे प्रायमरीच उद्योग आहेत प्राथमिक स्तरावरती, जिथं उत्पादन नैसर्गिकरित्या, सिंपल सांगतो, जिथं तुम्ही निसर्गाचा वापर करून नैसर्गिकरित्या निसर्गाकडून उत्पादन घेतात ते सर्व काय असतात तर इथं प्राथमिक उद्योग असतात. यामध्ये काय करायचंय, फक्त कृषीला वगळायचंय आणि बाकी सर्व बाबींना काय करायचंय, ऍड करायचंय. क्लिअर झालं, पिक्चर अगदी क्रिस्टल क्लिअर झालं ना. सो एवढंच करायचं, हे इथं लक्षात ठेवा. ओके, आता पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. उपयुक्त उदाहरणों के साथ भारत में सौर ऊर्जा उत्पादन की परिस्थिति की और आर्थिक लाभों की संक्षेप में व्याख्या कीजिए. एक्सप्लेन ब्रीफली द इकोलॉजिकल एंड इकोनॉमिक बेनिफिट्स ऑफ सोलर एनर्जी जनरेशन इन इंडिया विथ सुटेबल एक्झाम्पल्स. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, एक लक्षात घ्या, भारताची जशी लोकसंख्या वाढते तशी भारताची विजेची मागणी देखील वाढत आहे. पण आता एक परिस्थिती काय अशी झाली आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झालं तर अनेक देशांकडून भारतासारख्या, चीनसारख्या, बांगलादेशसारख्या, पाकिस्तानसारख्या जे विकसित देश आहेत, जे विकासाच्या दिशेने चाललेले देश आहेत, यांच्यावरती प्रचंड प्रमाणामध्ये काय केला जातोय, दबाव टाकला जातोय. कशा संदर्भात दबाव टाकला जातोय तर तो दबाव जो आहे, आता ही जे प्रगतशील देश आहेत, ही जी आपली ऊर्जेची गरज आहे ती कशातून भागवत आहेत तर मोस्ट ऑफ दी कोळसा जाळून त्याच्या माध्यमातून औष्णिक वीज केंद्र काय केली जातात, चालवली जातात आणि त्याच्यामधून विजेचं उत्पादन घेतलं जातं आणि विजेची गरज भागवली जाते. मग आता या देशांचं काय म्हणणं आहे की अरे त्या कोळशाचं तुम्ही जे काही ज्वलन करता, कोळसा जो जाळता, त्याच्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये काय होतं तर प्रदूषण होतं, कार्बनचं उत्सर्जन होतं आणि त्या कार्बनच्या उत्सर्जनामुळे, त्या होणाऱ्या प्रदूषणामुळे काय होतंय तर ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. मग तुम्ही काय करा, ते बंद करा. आता बंद करून मग कसं करायचं, पर्याय मार्ग तर शोधावंच लागेल. म्हणून तुम्ही पाहता आता अनेक ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत, त्यानंतर जलविद्युत केंद्र उभारली जात आहेत. मग त्याचाच एक भाग म्हणून आता सध्या आपला जो काही एक अजेंडा आहे, येणाऱ्या काहीतरी 2032 पर्यंत आपल्या सरकारने ठरवलेलं आहे की जवळजवळ 60,000 मेगावॅट काय करायची आपल्याला वीज निर्मिती या सौर ऊर्जेपासून मिळवायची आहे. मग ते सगळं ठरलेलं आहे. मग त्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे ते आपल्याला समजून घेऊन ती इथं मांडायची, वेगळं असं काही करायचं नाही. मग त्या अँगल, त्या गोष्टी, त्या बाबी इथं काय करायच्यात आपल्याला मेन्शन करायच्यात, वेगळं काय करायचंय का नाही. चला, आली बघा सुनामी.
म्हणलं होतं ना सुनामी आहे इथं, तर ती इथं सुनामी. सुनामी क्या है, वे कैसे और कहाँ बनती है, उनके परिणाम क्या है, ओके, उदाहरणों सहित समजाइए. उदाहरणों सहित काय करायचंय, सांगायचं याला सुनामी काय आहे, ती कशी तयार होते, कुठं तयार होते, त्याचे परिणाम काय आहेत, हे उदाहरणं सहित सांगायचं आहे. बरोबर, मी सांगितलं होतं ना, इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो काय आहे, बेसिक कन्सेप्ट आहे. आणि पुढे उदाहरणं द्यायची आहेत. उदाहरणं तशी खूप आहेत, पण चालू मधली असणारी उदाहरणं दिली तर त्या परीक्षकाला देखील समाधान वाटतं की नाही बाबा, पोरग पेपर पण वाचते, चालू घडामोडी पण वाचते, त्याला कळतंय की इथं इथं सुनामी आली होती, त्याला हे सगळं माहिती आहे. सुनामीचं मेकॅनिझम, सुनामी काय आहे, काय आहे सुनामी, लाटा आहेत, पण त्या प्रचंड आकाराच्या लाटा ज्या आहेत त्या कशा निर्माण होतात ते समजून घेणं गरजेचं आहे. ते एकदा समजलं की तुम्हाला हे फिक्स किती 150 शब्दांमध्ये होतं, म्हणजे 10 मार्क्स तुमचे फिक्सच आहेत. काय सांगा बरं वेगळं असं, काय वाटतं तुम्हाला, नाही हे विचित्र आहे, काहीतरी वेगळंच चाललेलं आहे, नाही काही भासणार नाही तुम्हाला विचित्र. जे मी सुरुवातीला त्या सिलेबसचं डिस्कशन करत असताना सांगितलं होतं तेच तुम्हाला इथं सांगतो, त्याच्यापेक्षा वेगळं असं काहीच नाहीये. पुढे आता हा जो काही भारताचं मी म्हणलं ना 2 भागामध्ये विभाजन झालं, त्याचा हा प्रश्न 24चा प्रश्न तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता, असं काही नाहीये की हवेतल्या बात आहेत. काय प्रश्न है बघा, भूमि मिट्टी और जल संसाधनों के विशेष संदर्भ के साथ गंगा नदी बेसिन में जनसंख्या वितरण और घनत्व पर चर्चा कीजिए. 250 शब्दांसाठी असणारा प्रश्न, 15 गुण आहे त्याच्यासाठी. 250 शब्दांचा 15 गुणांसाठी असणारा हा प्रश्न आहे. सिंपल, सरळ सरळ आहे. भारताची जर तुम्ही लोकसंख्या पाहिली, ज्यावेळी आपण लोकसंख्या हा टॉपिक अभ्यासतो त्यावेळी पहिला मी तुम्हाला ना हेच सांगतो सगळं की उत्तर भारत दक्षिण भारत सरळ सरळ काय झालेलं विभाजन झालेलं आहे. कारण दक्षिण भारतामध्ये असणारे महाराष्ट्रापासून खाली असणारी जी राज्य आहेत, महाराष्ट्र असेल, त्यानंतर कर्नाटक असेल, त्यानंतर आंध्र असेल, तेलंगणा असेल, तामिळनाडू असेल, केरळ असेल, ही राज्य काय झालेली आहेत तर लोकसंख्येच्या वाढीमध्ये आता ही कुठेतरी पाठीमागे पडलेली आहे. कारण या लोकांना आता तो अवेअरनेस आलेला आहे की लोकसंख्या वाढ नकोय, ही खूप धोकादायक आहे. परंतु याच ठिकाणी जर तुम्ही उत्तरेकडे जाल मग तिथे MP असेल, UP असेल, खास करून UP, बिहार आणि वेस्ट बेंगॉल ही 3 राज्य जी आहेत ही म्हणजे जसं काही ती लोकसंख्या वाढवण्याची मशीनच आहे. अशा पद्धतीने यांची लोकसंख्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. म्हणजे UPची, उत्तर प्रदेश राज्याची 19 कोटी लोकसंख्या आहे. 19 कोटी. पाकिस्तानची ते एवढी लोकसंख्या आहे. म्हणजे पाकिस्तान आणि इकडे UP हे बरोबर आहेत लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून. तुम्ही म्हणाल नाही तर ह्यांचं कंपॅरिझन असं काय, ते लक्षात घ्या. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढते. काय कारण आहेत मग तीच इथं तुम्हाला विचारलेली आहे. त्यांनी सांगितलं पण आहे आणि विशेष म्हणजे ह्या प्रश्नाचा विशेष बघा, त्यांनी परत उल्लेख पण केलेला आहे की भूमी असेल, मिट्टी असेल आणि जलसंसाधनों के विशेष संदर्भ के साथ गंगा नदी बेसिन मध्ये जी लोकसंख्या वितरण आणि घनत्व वाढत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला चर्चा करायची आहे. UP असेल, बिहार असेल, यांची जर तुम्ही लोकसंख्या घनता, डेन्सिटी ज्याला आपण म्हणतो, ती जर तुम्ही पाहिली 1000च्या वर आहे. म्हणजे भारताचं ज्यावेळी आपण लोकसंख्या घनता पाहतो त्यावेळी तुम्हाला तिथंच ती पाहायला मिळते. का बरं तिथे एवढी प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढते? पहिला मुद्दा काय असेल तिथला, सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर तिथं असणारी सुपीक जमीन. त्याच्यानंतर दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय असेल तर तिथं असणारी बारमाही पाण्याची उपलब्धता. काय असेल, बारमाही पाण्याची काय असणार आहे, उपलब्धता असणार आहे. मग ह्या 2 महत्त्वाच्या बाबी काय आहेत तर तिथल्या लोकसंख्या वाढीसाठी पहिलं मोठं कारण असणार आहे. का बरं असं होतंय तर 12ही महिने शेती करू शकता आणि ज्या जमिनीवरती तुम्ही शेती करताय ती जमीन कशी आहे तर प्रचंड अशी तिची उत्पादन क्षमता आहे. त्यामुळे होतं असं की तिथं मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं तर अन्नधान्याचं उत्पादन झालं. आणि ज्यावेळी प्रचंड प्रमाणामध्ये अन्नधान्याचं उत्पादन व्हायला लागतं त्यावेळी तिथल्या लोकांना काय वाटतं, अरे देव देतोय ना, मग खाणारं कोणीतरी पाहिजे की नको. मग काय होऊ द्या, देवाचं करणे आणि नारळात पाणी, तसं करणार तुम्ही आणि नाव कोणाचं घेणार, देवाचं घेणार. असो व्हॉटेवर जे काही असेल ते, हे कारण आहे. दुसरं कारण काय असू शकतं बरं लोकसंख्या वाढीचं किंवा हे घनत्वाचं? याचं काय असेल कारण? अशिक्षितपणा. ओके, म्हणजे काय, शिक्षणाचा अभाव. दुसरं म्हणजे तिथं रोजगाराच्या संधी कमी आहेत. ज्या औद्योगिक म्हणजे नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे, अर्थार्जनासाठी
फक्त शेतातली उत्पादने विकून पैसा मिळतो का? तुम्हीही शेतकरी, मीही शेतकरी, आपल्याला माहिती आहे. मग शिक्षणाचा अभाव असल्यामुळे देखील जे काही असतात ना बाकीचे काही एटिकेट्स जे येतात, ज्या गोष्टी आपल्याला समजतात, ती समज त्या लोकांमध्ये नाही आहे. दुसरं म्हणजे की अर्थार्जनाचा एक भाग म्हणून काय केलं जातं, जेवढी अधिक आपली मुलं असतील तेवढं आपल्या घरामध्ये काय होणार आहे, तर पैसा येणार आहे. म्हणून देखील अनेक मुलांना म्हणजे अपत्यांना जन्म दिला जातो. मग अशा अनेक बाबी काय आहेत तुम्हाला या प्रश्नामध्ये इथं पाहायला मिळतात. आणि हे स्पेशली काय आहे, तर या गंगा रिव्हर बेसिन किंवा जे आपला उत्तर भारतामधला जो काही गंगेचं मैदान आहे, त्या मैदानामध्ये एक प्रचंड मोठी अशी एक समस्या बनून हा पुढे आलेला आहे. सो त्या अनुषंगाने हा प्रश्न आला होता. आणि हे सहज आपण काय करतो याची माहिती घेऊन जातो. झाले ना 15 पैकी 10 जरी मिळाले तर बास आहेत, खूप आहेत आणि मिळतात बरं का. काही म्हणजे विचार करायची गरज नाही, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सो आता तुम्हाला लक्षात आलं असेल की अरे प्रश्न पण म्हणजे आहे, हा मास्तर सांगतोय तसं आहे बरं का, इथं असं वेगळं काही म्हणजे नाही आहे, हवेतल्या बाता वगैरे नाही आहेत. ठीक आहे. आता पुढचा पॉईंट काय असणार आहे, तर पुढे आपल्याला या विषयाची तयारी कशी करायची. आता राहिलंच काय सांगायचं, ऑलरेडी आता बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. अभ्यासक्रम केलेला आहे, विश्लेषण आणखीन करायचं डिटेलमध्ये. ओके, आता इथं वेळेअभावी तेवढा नाही जमत, पण मोस्ट ऑफ दी झालेलंच आहे. त्यानंतर PYQ विश्लेषण हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे सर्वच महत्त्वाचे आहेत, पण त्यातल्या त्यात PYQ ट्रेंड एकदा तुम्हाला माहीत झाला, ट्रेंडचं तुम्ही ॲनालिसिस केलं की अर्ध काम तिथं आपलं झालेलं असतं. सो ट्रेंड खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर मग ह्या गोष्टी कळाल्या की मग काय करायचं, तर विषयाचा अभ्यास करायचा. म्हणजे काय, तर ह्या दोन गोष्टी समजल्या ना की तुमचा अप्रोच चेंज होतो. आणि अप्रोच चेंज झाला की मग तुमचा अभ्यास करण्याची पद्धती, अभ्यासाची दिशा देखील काय होते, तर चेंज होते. सो तेही इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुम्ही काय करायचं, विषयाचं मूल्यांकन करायचं आहे. कशा पद्धतीने काय गोष्टी करणं गरजेचं आहे डिस्कस करा आमच्यासोबत, आम्ही सांगतोयच. पण मी म्हणतो वेळ येऊ देत नाही. पण जर वाटलंच कुणाला की नाही अरे मला पण इथं काहीतरी थोडंसं गायडन्स, मार्गदर्शन वगैरे पाहिजे आहे, देतोयच आपण, नाही असं नाही. मग ते गायडन्स घ्या तुम्ही आणि त्या दिलेल्या तुम्हाला अभिप्राय जे असतील किंवा सजेशन जे असतील ते फॉलो करा. यश तुमचंच आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर मग पुढे भारताचा भूगोल आहे. आता इथं एवढं ब्लँक का ठेवलं बरं, कारण ऑलरेडी आपण सर्व बाबी कव्हर केलेल्या आहेत. सर्व प्राकृतिक भूगोलाचे म्हणजे विभाग असतील भारताचे, त्यानंतर मग जे आपले काही नैसर्गिक घटना म्हणजे हवामान असेल किंवा इतर जे काही लोकसंख्येचं वितरण असेल, खनिजांचं वितरण असेल, उद्योगधंद्याचं वितरण असेल, ठीक आहे, याच बाबी आपल्याला काय करायच्या तिथं मुख्यत्वे करून अभ्यासायच्या आहेत. हे इथं लक्षात ठेवायचं. मोस्ट ऑफ दी इथं फोकस काय असतो, तर इथं मोस्ट ऑफ दी म्हणजे पाहायला गेलं तसं तर जे काही करंटशी रिलेटेड असणारे पॉईंट्स आहेत ते इथं आपल्याला खास करून स्पेशली अभ्यासायचे असतात. शेवटी एक लक्षात घ्या, जगाच्या भूगोलामध्ये ज्या काही हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, सागरशास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्या काही आपण बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेल्या आहेत त्या युनिव्हर्सल असतात. म्हणजे तुम्ही अमेरिकेत गेलात तरी देखील त्या कंडिशन तिथं अप्लाय होतात आणि भारतात आलात देखील त्याच कंडिशन काय होतात तिथं परफेक्टली त्याच पद्धतीने काय होतात, अप्लाय होतात. स्पेशली फक्त आपल्याला इथं काय लक्षात घ्यायचं, भारताच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या घटना आहेत त्या इथं आपल्याला काय करायच्या आहेत, स्पेशली फोकस कराव्या लागतात. ओके. पण मोस्ट ऑफ दी आपला 80% पार्ट हा काय झालेला असतो आपला जगाच्या भूगोलामध्ये तिथंच कव्हर झालेला असतो. सो इथं फक्त स्पेशली काही पॉईंट्स घेऊन आपल्याला काय करावं लागतं, थोडंसं विशेष लक्ष हे द्यावं लागतं भारताच्या भूगोलाच्या संदर्भाने. आणि सेम ॲज इट इज महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीमध्ये हे आपण तसंच म्हणू शकतो की इथं देखील आपल्याला काय करावं लागतं, त्याच पर्स्पेक्टिव्हनी महाराष्ट्राकडे पाहावं लागतं. इथं काही घटना घडत आहेत का, इथं काही आपत्ती आलेल्या आहेत का, इथं काही सध्या बदल वगैरे होत आहेत का, या दृष्टिकोनातून आपल्याला काय करावं लागतो, विचार करावा लागतो. वेगळं असं इथं तुम्हाला काही करायची गरज भासत नाही. ओके. फक्त जे काही पॉईंट्स मी सांगेन तेवढ्यावरती काय करायचं, व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्यायचं की काय काय गोष्टी कशा कशा पद्धतीने समजून घ्यायच्या आहेत. ओके. त्यानंतर जाऊया संदर्भ साहित्याकडे. हा एक कळीचा मुद्दा असतो, पण लक्षात घ्या मित्रांनो, संदर्भ साहित्यामध्ये सर्वात वरचं स्थान कुणाचं असेल तर ते असणार आहे आपले स्टेट बोर्ड्स आणि NCERTची असणारी ही पुस्तकं. याच्याशिवाय तुम्ही भूगोलाच्या अभ्यासाला, इव्हन कुठल्याही विषयाच्या अभ्यासाला सुरुवात करू नका. ज्याही विषयाचा तुम्ही अभ्यास करायचं ठरवाल, जसं की पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा हिस्ट्री असेल किंवा जिओग्राफी असेल, सो सुरुवात तुम्ही काय करा, NCERT आणि स्टेट बोर्डच्या पुस्तकापासूनच करा. कारण त्याच्यामध्ये असणारे जे फंडामेंटल रूल्स आहेत आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ते समजवून दिलेले असतात, ते खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिथं समजतात.
आणि ते एकदा गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या की मग त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला काय करायचं, रेफरन्स बुककडे जायचं. रेफरन्स बुकचा ज्यावेळी विचार कराल त्यावेळी पर्यावरण व भूगोल किंवा याच्यासाठीच एक लक्षात घ्या, आणखीन एक पुस्तक आहे ते म्हणजे जगाचा व भारताचा प्राकृतिक भूगोल. सौदी सरांचंच पुस्तक आहे, जगाचा व भारताचा प्राकृतिक भूगोल. सो हा देखील सौदी सरांचंच असणारं पुस्तक. हे किंवा हे तुम्ही घेऊ शकता. मित्र म्हणेल काहीच घ्यायची गरज नाही आहे एवढी. हे दोन जर तुम्ही व्यवस्थित केले आणि आपल्या नोट्स जरी झाल्या, मोर दॅन इनफ, खूप झालं. हे याच्यापेक्षा वेगळं काही करायचं नाही आहे, कारण ऑलरेडी बऱ्याच गोष्टी तुमच्या इथं क्लिअर झालेल्या असतात. सो विनाकारण कुठेही वेळ घालवण्याचा अर्थ नाही. पण जर वाटत असेल की नाही माझ्याकडे एखादं रेफरन्स बुक हवंच आहे मला, तर मग ते मराठीमधून घेऊ शकता. किंवा आणखीन एक पुस्तक आहे स्पेशली भारतासाठी असणारं, भारताचं भूगोल, माजिद हुसेन सरांचं एक आहे. किंवा इंग्लिशमध्ये जर करायचं असेल तर सर्टिफिकेट ऑफ फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी, गोचिलियॉन यांचं असणारं हे पुस्तक आहे. हे देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर करंटचे मॅगझिन तर आपण वाचतोच आहे. मग त्यामध्ये आपल्याला योजना हे मॅगझिन असेल, कुरुक्षेत्र हे मॅगझिन असेल. हे मॅगझिन आपल्याला म्हणजे भूगोल असेल किंवा इतर विषयांच्या दृष्टिकोनातून देखील ते अभ्यासायचं आहे. हेही इथं लक्षात ठेवा. डाऊन टू अर्थ मॅगझिन आहे, ऑनलाईन फ्रीमध्ये मिळतं. सो तेही डाउनलोड करून तेही वाचू शकता. पण मी म्हणेल वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, कारण ऑलरेडी आपल्या एवढ्या सभोवताली सर्व एवढी माहिती मिळते. पण तरीही वाटलं कुणाला तर मग हा एक सोर्स आहे. त्यानंतर हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस, आणि जर मराठीमध्ये करायचं असेल तर मग सर्वात बेस्ट लोकसत्ता. ओके, एक का कुठलंही एक नाही तर तिन्हीही वाचाल, तसं करू नका. हिंदू वाचत असाल तर या दोघांना कट करा. एक्सप्रेस वाचत असाल तर लोकसत्ता हिंदूला दोघांना कट करा. लोकसत्ता वाचत असाल तर एक्सप्रेस आणि हिंदूला कट करा. एकच न्यूजपेपर प्रॉपरली रेफर करायचा. माहिती तीच असते, वेगळं असं काही नाही आहे. सो एकच करा, प्रॉपरली रेफर करा. ठीक आहे. त्यानंतर PIBची वेबसाईट आहे, त्यावरून देखील तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. म्हणजे भूगोलाची असेल किंवा इतर विषयांसाठी देखील ती कामी येते. आणि सर्वात महत्त्वाचं जे प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे, भले तुम्ही कुठल्याही विषयाचा अभ्यास करा पण हे पुस्तक तुमच्याकडे असलंच पाहिजे. आणि खास करून भूगोलाचा अभ्यास करताना तर ते डोळ्यासमोर ठेवलंच पाहिजे असं हे पुस्तक म्हणजे ॲटलास. ओके, मग तो ब्लॅकस्टॉनचा घ्या, ऑक्सफर्डचा घ्या, नवनीतचा घ्या, नाहीतर गुगलवरती असणारे इमेजेस डाउनलोड करून तो घ्या, कुठलाही घ्या, पण ॲटलास घ्या. इवन मी म्हणेल की तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसताय त्या ठिकाणी तुमच्याकडे 3 नकाशा असायला पाहिजे. 1 जगाचा नकाशा, 2 भारताचा नकाशा आणि 3 महाराष्ट्राचा नकाशा. ही ओळख आहे, आयडेंटिटी आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय. ही एक आयडेंटिटी आहे. सो भूगोलाच्यासाठी तर ते पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याला ऑप्शन नाही, हे लक्षात ठेवा. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला इथं पाहिजे म्हणजे पाहिजेच. ओके, सो हे झाले आपले रेफरन्स बुक. आणि अशा रीतीने आपलं हे सेशन देखील समाप्त झालेलं आहे. ओके, थांबूया इथं मग. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.